पलूसमध्ये गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला थरारक घटना, शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या। गुढीपाडव्याच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच पलूस शहरात बुधवारी रात्री एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली। येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे वय 60 यांची अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये निर्घृण हत्या केली। रात्री 8:45 सुमारास ही घटना घडली असून संपूर्ण शहरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे। मारुती मंदिराजवळ परांजपे यांचा जुना वाडा असून त्याला लागूनच गजानन सदन हे अपार्टमेंट आहे। सायंकाळी 5:30 वाजता ते श्री धोंडीराज महाराज मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते। मंदिरातून परतल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मोटरसायकल उभी केली। मात्र बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही। दरम्यान मुलगा मंदार परांजपे याला पार्किंगमध्ये रक्ताचा सडा दिसल्याने संशय आला। पुढे जाऊन पाहणी केली असता पार्किंगमधील कोपऱ्यातील जागेत संजय परांजपे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला। या घटनेने कुटुंबियांसह परिसरात एकच खळबळ उडाली। मंदारने आरडाओरडा करताच शेजारील व नागरिक तातडीने जमा झाले। घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृतदेह संजय परांजपे हे संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांचे धाकटे बंधू होते। शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावामुळे त्यांची ओळख होती। त्यांच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे। या घटनेमुळे पलूस परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड, पलूस।